त्यांना त्या बोटीवरती चढवलं जात होतं. आता आपण सगळे विमानाने आलो, आपण सगळ्यांनी कल्पना करायची, आपल्याला डबे भरायला वेळ मिळाला, कपडे घालायला वेळ मिळाला, छान बॅगा भरायला वेळ मिळाला. सावरकर म्हणाले की ते जे कदान आहे ना, ज्याच्यात माती मिसळलेली, सापांचे तुकडे, पालींचे तुकडे असणार आहेत, एखादा गुप्त रोगी आमचं जेवण बनवणार आहे, त्या गुप्त रोग्याचा घाम आमच्या आमटीत सांडणार आहे आणि तीच आमटी आम्हाला भुरके मारून प्यावी लागणार आहे. हे इथून पुढे 5 किलोमीटर असलेल्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना अनुभवावं लागलं की जाणून बुजून असे कैदी निवडले जायचे की ज्यांना गुप्त रोग झालेला आहे, ज्यांना घाणेरडे आजार जडलेले आहेत, असे कैदी त्या आमटीच्या भांड्यांजवळ पाठवले जायचे. ते आमटी तयार करायचे. तो सगळा पाला असा कापून आणलेला असायचा, तोडून आणलेला असायचा आणि तो पाला न धुता, न निवडता, न टिपता त्या भांड्यांमध्ये ओतला जायचा. त्यात मीठ टाकलं जायचं, तिखट टाकलं जायचं. जेव्हा तो पाला कापला जायचा ना, तेव्हा त्या जंगलातनं खाली जे सरपटणाऱ्या पाली, झुरळ, किडे असायचे ते तसेच कापलेल्याच अवस्थेत तिथे असायचे. ते त्या भांड्यांमध्ये टाकले गेल्यानंतर ते उकळायचे आणि यांच्या पानात जेव्हा ती आमटी वाढली जायची तेव्हा त्यांच्या पानांमध्ये ते सापांचे, झुरळांचे, आळ्यांचे, पालींचे तुकडे सापडायचे. असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 11 वर्ष सावरकरांनी झेललंय. 11 वर्ष सावरकरांनी सोसलंय. राहुल गांधींनी 1 दिवस तरी इथे यावं, 1 दिवस फक्त. तो जो काय बोलतो ना तिथे बसून, 11 वर्ष या माणसानी असं सगळं सोसलेलं आहे, झेललेलं आहे. त्यानं 1 दिवस इथे यावं, त्याच्या जेवण्याची, राहण्याची, त्याला चापकाचे फटके मारण्याची व्यवस्था आपण करू. काय हरकत आहे? तेवढं तर करू शकता. हे माहितीच नाही. आणि सावरकरांना इथे आणलं गेलं तेव्हा ते बोटीमध्ये चढत होते आणि आपल्याकडची लोक बघायला आली की कसा असतो 2 जन्मठेपांना जाणारा कैदी. आणि ती बघत होती अशी एक 50-60 जणांची रांग होती आणि त्या सगळ्या रांगेमध्ये ती मुलं, ते सगळे कैदी उभे होते. बरं त्यात सावरकर हे असे कैदी आहेत की जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत म्हणून अंदमानला जात आहेत. अंदमानला गेल्यानंतर इथे अनेक असे कैदी आहेत ना की जे चोर होते, दरोडेखोर होते, लुटारू होते, जे तिथे त्यांना बसवलं जात नाही शांत म्हणून त्यांना इथे आणलं जात होतं. असे अनेक होते. ते होते त्यांच्या रांगेमध्ये. सावरकरांनीच लिहिलंय म्हणे एक तर कैदी असा होता, अल्पवयीन होता, 17-18 वर्षांचा, की तो एक दिवस घरी आला आणि घरी आल्यानंतर तो नशा करून आला म्हणून त्याच्या बहिणीने त्याला जाब विचारला. त्या बहिणीच्या डोक्यात दगड घालून तिला मारला म्हणून त्याला अंदमानला पाठवलं. एक कैदी भारतातल्या एका जेलमध्ये होता आणि तिथे खडी फोडत होता तो. आणि खडी फोडताना त्याचा एक मित्र त्याला न आवडणाऱ्या माणसाशी जाऊन बोलला म्हणून त्यानं त्याच्या डोक्यातच ती खडी फोडतानाचं जे हत्यार होतं ते वापरलं आणि त्याला मारलं म्हणून त्याला अंदमानात पाठवलं. अशी सगळी भयंकर गुंड माणसं सावरकरांसोबत आहेत. आणि अशी सगळी माणसं सोबत असताना मागे बघायला आलेली माणसं आहेत. आणि सावरकर हे राजबंदीवान म्हणून 4 वर्ष लंडनला क्रांतिकार्य करून ते जात होते. सावरकरांनी सहज मागे वळून बघितलं. आता आपल्याकडचे हिंदू किती मूर्ख बघा. हिंदू म्हणजे माणसं सगळीच पटकन जागी होत नाही. सावरकरांनी माझ्या जन्मठेपेत एक वाक्य केलेलं आहे. ते म्हणाले की आम्ही आमच्या वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतली देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं वगैरे सगळं असं ठरवलं. 14व्या वर्षापासून ते आजपर्यंत म्हणजे गेली 10-12 वर्ष 15 वर्ष मी सतत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय. मी जे करतोय ते या लोकांना माहिती आहे. मला तिथे का नेतात हे या लोकांना माहिती आहे. पण आता मी जाणार म्हणजे मी जे काम सुरू केले ते थोडंसं थांबणार, त्याला थोडासा ब्रेक येणार. मी मागे वळून बघतोय. माझी अशी अपेक्षा आहे की किमान याच्यापैकी कोणीतरी एक माणूस पुढे येईल ना की म्हणे अरे जा, तू चाललायस ना, तू काळजी नको करूस, देशाच्या स्वातंत्र्याचं काय होईल वगैरे. अरे तू जरी गेलास ना तरी तू अंदमानला असशील पण तू घेतलेलं स्वातंत्र्याचं व्रत तू नसताना आम्ही पूर्ण करू असं म्हणणारा एकही माणूस नाही. पण तेवढ्यात एक माणूस ओरडला तिथला. तो म्हणाला अरे अंदमान में जाना मतलब मौत के गले लगना. म्हणजे आता अंदमानला चाललाय तर तो परत येण्याची शाश्वतीच नाही, शक्यताच नाही. ते काळं पाणी वगैरे म्हणतात. तुम्ही विचाराल आता 2-4 दिवसांनी. मला माहिती आहे प्रश्न की अरे हे इतकं सुंदर निळं पाणी आहे, स्फटिक तळ दिसतो पाण्याचा माहिती. शहीद आणि ह्याला काळं पाणी का म्हणतात? काळं पाणी अशासाठी म्हणतात की जिथे गेल्यानंतर माणसाचा अंतकाळ जवळ येतो, तो कधीच जिवंत परत येत नाही म्हणून. कारण इथे ही 572 बेटं पूर्णपणे पाण्याने वेढलेली आहेत.
त्या पूर्णपणे पाण्याने वेढलेल्या 572 बेटांकडे एकदा माणूस गेला की आता बघा, परत जर तुम्हाला जायचंय मेनलँडकडे तर 1200-1300 किलोमीटर समुद्र आहे मध्ये. इथं आणून तुम्हाला सावरकर सांगायचं आमचा एक हेतू हा सुद्धा आहे की 6 दिवसापैकी एखाद दिवस कंटाळा आला तर हॉटेललाच बसेल ना, परत काय जाण्याचं ऐकणं भाग आहे सावरकर 6 दिवस, लक्षात. ब्रिटिशांचा हेतू असा होता की पळाला समजा जेलमधनं तर काय करेल, 572 बेटांपैकी एखाद्या बेटाची वस्ती घेईल आणि जे नरमांसभक्षक माणसं आहेत, म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी इथे सेंटिनल नावाचा एक आदिवासींची जमात आहे, एक ख्रिश्चन मिशनरी तरुण मुलगा आला आणि तो त्या बेटावर जाऊन बायबलची प्रत ठेवून गेला. तो पुन्हा आला 7-8 महिन्यांनी की ते बायबल ठेवल्यामुळे काही बदल झालाय का. तो गेला बघायला तिथे, इथल्या एका नावाड्याने त्याला घेऊन गेला. तर गेला तर झाडाच्या आड लपलेल्या एका अगदी तरुण मुलाने बाण मारून त्याला मारलं. आज सुद्धा अंदमानात नरमांसभक्षक लोक आहेत. तेव्हा किती असतील 100 वर्षांपूर्वी. म्हणजे समजा कैद्यांनी पळून जाण्याचा विचार केला, तो पळून जाऊ शकत नाही, तो एक तर पाण्यात पडेल, मरेल किंवा कुणीतरी त्याला मारून टाकेल, म्हणून अंदमानला आणलं जात होतं. आणि तो म्हणाला की आता अंदमानला जायचं म्हणजे जिवंतपणी मौत के गले लगना. सावरकरांनी त्याचं मराठीत वर्णन असं केलंय की तो म्हणाला, तेव्हा मला असं वाटलं की आपण त्या बोटीवर नाही चढवले जातो, आपण जिवंतपणी आपण प्रेताच्या तिरडीवर चढवले जातोय.